नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक अप्पासाहेब केंगार, सहाय्यक प्राध्यापक इतिहास विभाग, बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी, विभाग 2 इतिहास पेपर नंबर 6 भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास या पेपरमधील तिसऱ्या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत आणि या प्रकरणाचं नाव आहे स्वातंत्र्य चळवळीतील इतर प्रवाह। याच्यामध्ये आपल्याला 3 मुद्दे अभ्यासायचे आहेत। एक आहे, पहिला मुद्दा आहे तो म्हणजे क्रांतिकारक चळवळी, दुसरा मुद्दा आहे डाव्या चळवळी आणि तिसरा मुद्दा आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात क्रांतिकारकांच्या चळवळीसह डाव्या चळवळी व नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या आझाद हिंद सेनेनेही मौल्यवान कामगिरी केलेली आहे आणि त्या कामाचा आढावा आपण या तिसऱ्या प्रकरणामध्ये घेणार आहोत। चला तर प्रकरणाला सुरुवात करूया। आपण यातील पहिला मुद्दा आज पाहणार आहोत ते म्हणजे क्रांतिकारक चळवळी। भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक चळवळी हा अत्यंत महत्त्वाचा प्रवाह होय। अर्ज विनंत्या करून जुलमी ब्रिटिश सरकार जागी होत नाही हे राष्ट्रवादी तरुणांच्या लक्षात आले आणि मग त्यांनी क्रांतिकारक मार्गाचा अवलंब करायला सुरुवात केली। मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी दहशतवाद व क्रांतिकारी साधनं यांची मदत घेतल्याशिवाय तरुणोपाय नाही असे त्यांना वाटत होते। क्रांतिकारकांचं जीवन म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूशी सामना होता। इंग्रजांकडून पकडले गेले असता क्रांतिकारक हसतमुखानं फासावर चढत असत आणि पुन्हा एकदा हिंदुस्थानात जन्म मिळावा व मातृभूमीसाठी जीवन समर्पण करण्याची संधी मिळावी ही प्रार्थना त्यांच्या ओठावर असे। विशेषतः बंगाल, महाराष्ट्र, पंजाबमध्ये क्रांतिकारकांनी देशासाठी महान कार्य केलेलं आहे। क्रांतिकारकांचाच आढावा आपल्याला यामध्ये घ्यायचा आहे। मुळात भारतामध्ये या क्रांतिकारक चळवळींचा उदय काय झाला, त्याच्या पाठीमागे कुठली कारणं होती, तर ती पहिल्यांदा आपण पाहूया। पहिलं कारण आहे 1857च्या उठावापासून घेतलेली प्रेरणा। 1857च्या उठावाचे दूरगामी परिणाम घडून आले आहे। ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावण्याचा भारतीयांनी केलेला जो प्रयत्न होता तो जरी फसला असला तरी या उठावातून नव्या पिढीला क्रांतिकारक विचार प्रेरणा मिळालेली आहे। भारतीय सैनिकांनी दाखवलेले अतुलनीय शौर्य, धाडस यापासून क्रांतिकारकांना किंवा भारतीय तरुणांना एक प्रकारची स्फूर्ती मिळालेली आहे। हा उठाव दडपून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी केलेल्या कत्तली आणि अमानुष प्रकार यामुळे तरुणांच्या मनात असंतोषाचा डोंब उसळलेला आहे आणि त्यामुळे भारतीय तरुण क्रांतिकारक विचार व चळवळीकडे वळलेला आहे। दुसरं कारण आहे धर्म व समाज सुधारण्याच्या चळवळीपासून घेतलेली प्रेरणा। 19व्या शतकात भारतीय समाजात जागृती घडवण्याच्या हेतूने धर्म व समाज सुधारणेच्या चळवळी उदयास आला। भारतीयांच्या धर्म, संस्कृती व समाज जीवनावर होणारे हल्ले परतून लावण्यासाठी, भारतीयांना खऱ्या धर्माचे व आपल्या महान संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी समाज सुधारकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले। त्याचबरोबर त्यांनी धर्म व समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी व परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न केले। महर्षी दयानंद सरस्वती, राजाराम मोहन राय, स्वामी विवेकानंद अशा अनेक सुधारकांनी या चळवळीला खऱ्या अर्थानं रूप देण्याचं काम केलं। या समाजसुधारकांच्या या कार्यामुळेच भारतीय धर्म व संस्कृतीला तुच्छ लेखणाऱ्या ब्रिटिशांबद्दल भारतीय तरुणांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली। स्वामी विवेकानंदांनी भगवद्गीतेचे श्रेष्ठत्व स्पष्ट केले। त्यातील तत्त्वज्ञानामुळे क्रांतिकारक प्रभावित झाले व हसतमुखाने मृत्यूला सामोरे जाऊ लागले। भगवद्गीता हे त्यांचे प्रेरणास्थान ठरलेले आहे। तिसरं कारण आहे ते म्हणजे जहाल नेत्यांचा प्रखर राष्ट्रवाद। क्रांतिकारकांचा व क्रांतिकारक चळवळीच्या उदयापाठीमागं जहालमतवाद्यांचा मोठा प्रभाव पडलेला दिसतो। भारताच्या संपत्तीचं अपहरण, ब्रिटिशांची अन्यायी व जुलमी धोरणे, देशात वाढलेली बेकारी व दारिद्र्य इत्यादींवर उपाययोजना करायची असेल
तर जहाल राष्ट्राचा अवलंब करून ब्रिटिशांना या देशातून हकलून दिले पाहिजे, जशास तसे धोरण स्वीकारले पाहिजे, संघर्षाचा मार्ग अवलंबला पाहिजे आणि संघर्षाशिवाय स्वातंत्र्य नाही, हे जहाल मत प्रखर स्वरूपात जहाल मतवाद्यांनी मांडले. जहाल नेत्यांच्या प्रखर राष्ट्रवादाने क्रांतिकारक विचारांना मोठा हातभार लावला. चौथं कारण आहे राष्ट्रभक्ती निर्माण करणारं साहित्य. जहाल राष्ट्रवादाचा प्रचार करणाऱ्या वृत्तपत्रे, पुस्तके, मासिके इत्यादींनी क्रांतिकारी चळवळीला खतपाणी घातले. बंकिमचंद्र चटर्जींच्या आनंदमट्ट कादंबरीने बंगाली अहंकार जागृत केला. या कादंबरीतील वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत झाले. वंदे मातरम ही युद्ध घोषणा ठरली. महाराष्ट्रातील चिपळूणकरांचे निबंधमाला, परांजपे यांचा काळ व टिळकांचे केसरी व मराठा, पंजाबमधील ट्रिब्यून, बंगालमधील न्यू इंडिया तसेच संध्या, युगांतर इत्यादी वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणावर प्रकाशझोत टाकला गेला. ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणावर परखड शब्दात टीका करणारे वृत्तपत्र व इतर साहित्यामधील लेखन हे क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान होते. या साहित्यामधून क्रांतिकारकांची मानसिकता तयार झाली. स्वराज्यासाठी, क्रांतीसाठी हजारो तरुण बलिदान करण्यासाठी पुढे आले. पाचवं कारण आहे इंग्रजी शिक्षणाचा परिणाम. भारतामध्ये इंग्रजी शिक्षण घेतलेला नवा वर्ग उदयास आला. त्यांना पाश्चिमात्य ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला तसेच इंग्रजी साहित्यामधील क्रांतिकारक विचार इत्यादींची माहिती मिळाली. तसेच पाश्चिमात्य विचारवंतांकडून स्वातंत्र्य, समता, मानवतावाद, राष्ट्रवाद व उदारवाद इत्यादी आधुनिकतेचे विचार मिळाले. अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, इटली व जर्मनीचे एकीकरण इत्यादी घटनांनी भारतीयांना मोहित केले. त्या देशातील क्रांतिकारकांची चरित्रे भारतीय क्रांतिकारकांना स्फूर्तिदायक ठरली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले मॅजिनीचे चरित्र या इटालियन देशभक्ताच्या कार्याची माहिती देणारा ग्रंथ हिंदी क्रांतिकारकांचा धर्मग्रंथ बनला. जोसेफ मॅझिनी, गॅरिबल्डी हे झुंजार नेते क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान बनले. थोडक्यात इंग्रजी शिक्षणामुळे पाश्चात्य देशातील स्वातंत्र्य लढे व क्रांतिकारकांच्या कार्याची माहिती भारतीयांना मिळाली व त्यातून स्फूर्ती घेऊन भारतीय क्रांतिकारक पुढे येऊ लागले. सहावं कारण आहे ब्रिटिशांचे वर्णद्वेषाचे धोरण. इंग्रज स्वतःला श्रेष्ठ समजत होते. ब्रिटिश हे सांस्कृतिक व वंशिकदृष्ट्या श्रेष्ठ आहेत व भारतीय कमी दर्जाचे आहेत. भारतीयांच्या कार्यक्षमतेबद्दल त्यांना शंका घेतली जात होती. सर्वत्र काळा गोरा असा भेदभाव केला जात होता. प्रशासनातील वरिष्ठ पदे भारतीयांना दिली जात नव्हती. न्यायदानाच्या क्षेत्रातही हेच तत्त्व अवलंबले जात होते. राणीच्या जाहीरनाम्यामध्ये भारतीयांना नोकऱ्या देताना जात धर्म यांचा विचार केला जाणार नाही असं आश्वासन दिलेलं होतं. मात्र हे आश्वासन फक्त कागदावरच राहिले. प्रत्यक्षात मात्र पूर्वीसारखीच वागणूक भारतीयांना मिळत होती. सर्वत्र गोरे लोक भारतीयांना काळे म्हणून म्हणत असत. हॉटेल्स, करमणूक केंद्रांवर भारतीय व कुत्रियांना प्रवेश नाही अशा पाट्या लावलेल्या असत. वंशद्वेषाच्या या धोरणामुळे भारतीयांची अस्मिता, स्वाभिमान जागा झाला व अन्यायाविरुद्ध देण्यासाठी क्रांतीची त्यांना आवश्यकता वाटू लागली. सातवं कारण आहे ब्रिटिशांनी चालवलेले आर्थिक शोषण. इंग्रजांनी भारतात आपले साम्राज्य निर्माण केले होते ते आर्थिक फायदा मिळवण्याच्या हेतूनेच. या अर्थाने त्यांचे साम्राज्य हे आर्थिक साम्राज्यवादातून निर्माण झाले होते. इंग्रज राज्यकर्त्यांनी भारताची पिळवणूक करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधून काढले. भारताचा राज्यकारभार इंग्रजांच्या हातामध्ये गेल्यामुळे त्यांचा उपयोग इंग्लंडच्या फायद्यासाठी केला जाऊ लागला. भारतात कच्चा माल कमी किमतीत मिळवायचा आणि इंग्लंडमध्ये तयार झालेला पक्का माल जास्त किमतीत इतर स्वीकारायचा हे धोरण इंग्रजांनी स्वीकारले. त्याचबरोबर त्यांनी खुल्या व्यापाराचे धोरणही अवलंबले. त्यामुळे भारतातील कुटीरोद्योग, हस्तउद्योग बंद पडले. त्यामधून उपजीविका करणारे कारागीर बेकार झाले. भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथील शेती निसर्गावर अवलंबून होती. निसर्गाच्या लहरीचे फटके शेतकऱ्यांना बसत असत. अशा आपत्तीच्या वेळी सरकार कोणतीही मदत करत नसे. शेतीच्या विकासासाठी सरकारने कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे शेती उत्पन्नाची
पिछेहाट सुरू झाली होती. शेतकऱ्यांना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत असे. भारतीय शेतकऱ्यांना दुष्काळासारख्या समस्याला वरचेवर तोंड द्यावं लागत होते. रोगराई व बेकारी यासारख्या समस्या भारतीयांना नेहमीच भेडसावत होत्या आणि अशा गोष्टींकडं सरकार मात्र दुर्लक्ष करून वेगवेगळ्या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात खर्च करत असे. साम्राज्य विस्तारासाठी अनेक युद्ध केली जात होती. या युद्धाचा भारतीयांची जनतेशी काही संबंध नव्हता, मात्र अशा युद्धाचा खर्च भारतीयांवर लादला जात असे आणि त्यामुळे भारतीयांवर कराचे ओझे वाढत होते. थोडक्यात ब्रिटिशांनी भारतीयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण केल्यामुळे देश दरिद्री बनला आणि त्यामुळेच भारतीय तरुण संतप्त झाला आणि तो क्रांतिकारक विचारांकडे वळला. 8वं कारण आहे राज्यकर्त्यांची अन्यायी कृत्ये. इंग्रज राज्यकर्त्यांनी अन्यायी व दडपशाहीच्या कृत्यांनी क्रांतिकारकांच्या उदयाला हातभार लावलेले दिसे. लॉर्ड एल्जिन, लॉर्ड कर्झन यासारख्या राज्यकर्त्यांनी हिंदुस्थानात अनेक अन्यायी व दडपशाहीचे कायदे केले. लॉर्ड एल्जिनच्या कारकिर्दीमध्ये दिल्लीत भव्य दरबार भरवून लक्षावधी रुपयांचा चुराडा केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी हिंदुस्थानची प्रजा ही दुष्काळामध्ये तडफडत होती. लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीमध्ये दडपशाहीचा कळस गाठला गेला. तो पक्का साम्राज्यवादी प्रवृत्ती असल्यामुळे त्याच्या हिंदी लोकांच्या कार्यक्षमतेवर अजिबात विश्वास नव्हता. इंग्रज हे वंशाने श्रेष्ठ असून दुसऱ्यावर राज्य करण्यासाठीच ते पृथ्वीवर निर्माण झाले आहेत. हिंदी लोक त्यांची बरोबरी कधीच करू शकणार नाहीत. हिंदी संस्कृती वाढलेल्या माणसांना लोकशाहीचे हक्क देण्यात अर्थ नाही व ते चुकीचे होईल अशी त्याची विचारसरणी होती. युरोपियन संस्कृतीला त्याला गर्व होता. कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात प्रसंगी त्याने प्रमुख पाहुणा म्हणून हिंदी समाजाची नालस्ती करणारे उद्गार काढले होते. राज्यकर्त्यांच्या अन्यायी कृत्यामुळे व उद्दाम वृत्तीमुळे हिंदू तरुण क्रांतिकारक चळवळींकडे वळले. 9वं कारण आहे लॉर्ड लिटनचे प्रतिगामी धोरण. सन 1876 ते 1880 या काळात लॉर्ड लिटन हा भारताचा व्हाईसरॉय होता. 1876 ते 78 या 2 वर्षात देशामध्ये पडलेल्या दुष्काळामध्ये 50 लाख माणसे मृत्युमुखी पडली होती. परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. देशात भयंकर दुष्काळ असतानाही 1877 साली त्याने दिल्लीला भव्य दरबार भरवून स्वतःच्या वैभवाचे व सामर्थ्याचे प्रदर्शन केले होते. भारतीय वृत्तपत्रे सरकारच्या अत्याचारी व अन्यायी धोरणावर जाहीर टीका करतात. तसंच त्यांनी जनजागृतीचे कार्य मोठ्या प्रमाणात चालवले आहे. ते थांबवण्यासाठी व सरकारविरोधाची टीका बंद करण्यासाठी लिटनने व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट मंजूर केला व त्या आधारे वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली. तसेच त्याने पुढे 1878 साली आर्म्स ॲक्ट नावाचा कायदा पास करून भारतीयांना आपल्याजवळ शस्त्र बाळगण्यास बंदी घालण्यात आली. या 2 कायद्यांमुळे भारतीयांच्या नागरी हक्कावर त्याने गळचेपी केली होती. ते पुढे त्याने भारतीय लोकसेवेची परीक्षा पास होण्याची वयोमर्यादा 21 वरून 19 केली. त्यामुळे भारतीयांना ICS होणे शक्य नव्हते. पुढे त्यानं भारतात उत्पादन होणाऱ्या वस्तूंची गिळकचेपी करण्याच्या उद्देशानं आयात वस्तूंवरील जकात कमी केली. त्याचेही विपरीत परिणाम भारतीय उद्योगावर झाले. लॉर्ड लिटनच्या अशा प्रकारच्या प्रतिगामी धोरणामुळे भारताचा शेतकरी, सामान्य जनता, व्यापारी, पत्रकार, उच्च सुशिक्षित अशा विविध क्षेत्रातील लोकांवर परिणाम झाला आणि त्यामुळे तरुण वर्ग क्रांतिकार्याकडे वळला. 10वं कारण आहे बंगालच्या फाळणीचे परिणाम. आधुनिक भारताच्या इतिहासात बंगालची फाळणी क्रांतिकारक चळवळीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. या घटनेमुळे हिंदी राष्ट्रवाद जहाल बनून क्रांतिकारी मार्गाकडे वळला. बंगालची फाळणी हे कर्झनचे सर्वात मोठे दडपशाहीचे कृत्य होते. बंगाल हा अवाढव्य प्रांत असल्याने प्रशासनाच्या सोयीसाठी आपण फाळणी करीत आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न कर्झनने केला होता. परंतु फाळणी करीत असताना मुस्लिम बहुसंख्य असलेला पूर्व बंगाल बाजूला काढून मुस्लिमांना कुटील राजकारणाचे खतपाणी द्यायचे हा कर्झनचा मुख्य हेतू होता. कर्झनच्या या कृत्याने सर्व हिंदुस्थानात संतापाची लाट उसळली.
हिंदू मुस्लिम या दोन समाजात फूट पाडण्यासाठी सरकारने जाणून बुजून हे पाऊल उचलले आहे अशी जनतेची खात्री पटली. बंगालच्या फाळणीमुळे ब्रिटिशांचे खरे स्वरूप स्पष्ट झाले. ब्रिटिशांची हकालपट्टी करणे हाच एकमेव मार्ग आहे असे लोकांना वाटू लागले. तरुण पिढीला नेपथ्यांच्या सनदशीर मार्गाची घृणा वाटू लागली. ब्रिटिशांनी फोडा व झोडा आणि राज्य करा या तत्वाचा अवलंब केलेला होता. त्यामुळे ब्रिटिशांना धडा शिकवण्यासाठी तरुण वर्ग क्रांतिकारक कार्याकडे वळला. पुढचं कारण आहे जागतिक क्रांतिकारी घटनांपासून मिळालेली प्रेरणा. जगामधले घडलेल्या क्रांतिकारक घटनांमुळे भारतीयांना क्रांतिकारी चळवळीची प्रेरणा मिळाली. फ्रेंच राज्यक्रांतीपासून स्वातंत्र्य, समता व विश्वबंधुता या तत्व प्रणालीचा जन्म झाला. ही तत्वप्रणाली दडपण्यात युरोपात काही काळ प्रयत्न झाला, परंतु त्याला फारसे यश आले नाही. अमेरिकन वसाहतीने आपले स्वातंत्र्य मिळवले. इटली व जर्मनी या देशांनी एकीकरणाच्या चळवळी केल्या. तेथील लोकांनी स्वातंत्र्यासाठी, एकीकरणासाठी असीम असा त्याग केला. त्याची माहिती सर्व जगाला मिळाली. क्रांतिकारकांनी चळवळी दडपणाऱ्या सत्ताधीशांचे खून घडवून आणले. या क्रांतिकारी घटना भारतीयांना क्रांतिकारणी करण्यासाठी स्फूर्तिदायक ठरलेली आहे. 1904-05 साली लहान जपानने रशियासारख्या बलाढ्य देशाचा पराभव केला. राष्ट्रप्रेमामुळे जपानने या युद्धात विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय सुद्धा इंग्लंडचा पराभव करू शकतात हा धडा भारतीयांना यातून मिळाला आणि त्यासाठी क्रांतिकारक चळवळींची तरुणांना आवश्यकता वाटू लागली. अशा प्रकारे या वेगवेगळ्या कारणांमुळे देशामध्ये क्रांतिकारक चळवळी निर्माण व्हायला परिस्थिती अनुकूल निर्माण झाली आणि मोठ्या प्रमाणात क्रांतिकारक चळवळी नंतरच्या काळात निर्माण झालेली आहे. क्रांतिकारकांचे मार्ग याच्याबद्दलची थोडीशी माहिती आपण घेऊया. ब्रिटिशांच्या जुलमी दडपशाहीविरुद्ध केवळ सनदशीर मार्ग उपयोगाचे नाहीत हे भारतीयांच्या लक्षात येऊ लागले. त्यातच स्वदेशी बहिष्काराची चळवळ थंडावल्यानंतर तरुणांनी स्वतःचा आपला मार्ग शोधला आणि ब्रिटिशांना या देशातून घालवण्यासाठी त्याने व्यक्तिगतरित्या क्रांतिकारी दहशतवादी चळवळीची आस धरली. युगांतर या बंगाली साप्ताहिकामध्ये 22 एप्रिल 1906 रोजीच्या अंकात क्रांतिकारकांसाठी अरविंद घोष यांचे बंधू वीरेंद्र घोष यांनी तपशीलवार कार्यक्रम सुचवला होता. तसेच इतर क्रांतिकारकांनी विविध उपक्रमातून क्रांतिकारी चळवळीचा मार्ग अवलंबला होता. सारांश रूपाने क्रांतिकारकांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे होता. 1. ब्रिटिश राजवटीविषयी लोकांच्यात द्वेषाची भावना निर्माण करणं. 2. उद्दाम व जुलमी अधिकाऱ्यांचे खून करण्यात पाप नाही, तर मातृभूमीसाठी ते केलेले पवित्र कर्तव्य आहे. 3. सरकारी खजिने व सरकारी शस्त्रसाठा लुटणे. 4. बंदुका, बॉम्ब, हत्यारे, शस्त्रे इत्यादी तयार करण्याचे तरुणांना प्रशिक्षण देणे. 5. तरुणांना गुप्त संघटनांचे सभासद करून त्यांना दारुगोळा व शस्त्रास्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देणे. 6. तहसील, पोस्ट, पोलीस ठाणे, रेल्वे मार्ग, असेंब्ली इत्यादी शासकीय कार्यालये उद्ध्वस्त करणे. 7. माफीच्या साक्षीदारांची तुरुंगात जाऊन हत्या करणं. 8. तुरुंगातील क्रांतिकारकांनी तुरुंगातील सुरक्षा तोडून स्वतःची सुटका करून घेणं. परदेशातून गुप्त मार्गाने शस्त्रास्त्रांची आयात करणं. ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके यातून लिखाण करणं. 10. देशभक्तीपर गीते, शूरांच्या पराक्रमाची माहिती देऊन हिंदी लोकांमध्ये स्वाभिमान निर्माण करणं. त्यामधून देशासाठी बलिदान करणारी पिढी तयार करणं. अशा कार्यक्रमासाठी लागणारा पैसा श्रीमंतांकडून व दरोडे, लुटमार करून मिळवणे. अशा प्रकारे क्रांतिकारकाने हे मार्ग आपल्यासमोर ठेवलेले होते. या प्रवाहाला जनतेने देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. आपल्याला होणाऱ्या अन्यायाविरुद्ध क्रांतिकारक जीवावर उदार होऊन प्रतिकार करत होते. आपल्याकडून जेवढं होईल तेवढं कार्य ते पुढे नेत होते. पण हे सगळं कार्य करत असताना त्यांना माहीत होतं की आपला ब्रिटिशांची म्हणजेच प्रत्यक्ष मृत्यूची सामना आहे. त्यामुळे क्रांतिकारक पकडले गेले तर त्यांना हसाव लटकवलं जाईल याचीही त्यांना कल्पना होती. परंतु या सर्व गोष्टीला क्रांतिकारक मनापासून तयार होते. त्यांच्या मनामध्ये मृत्यूची भय नव्हतं.
तर अशा प्रकारे आपल्या देशामध्ये झालेल्या क्रांतिकारक चळवळीची जी कारणं आहेत ती थोडक्यात आपल्यासमोर मी मांडलेली आहेत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब या ठिकाणी झालेल्या क्रांतिकारक चळवळींचा आढावा घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. धन्यवाद.